एटीएम मधून निघणार नाही 500 ची नोट। 500 ची नोट बंद करण्याची तयारी। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आरबीआयने 500 रुपयांच्या नोटा छापायचं बंद केलेलं असून 500 रुपयांच्या नोटाबाबतची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आता 500 रुपयांच्या नोटांवर बंदी येणार आहे। काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने परत एकदा नोटबंदीचा विचार केलेला आहे। यामध्ये आता 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा विचार सरकारने केलेला असून 500 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा ठराव करण्यात आला। त्यामुळे जर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर तुम्हाला त्या बदलून घ्याव्या लागणार आहेत। सरकारने सांगितलेल्या तारखेच्या अगोदर तुम्हाला हे काम करावं लागणार आहे। सरकारने एक तारीख जाहीर केलेली आहे आणि तेव्हापासून ही नोटबंदी होणार आहे। सरकारने नागरिकांना आव्हान केलेलं असून आरबीआयने देखील नागरिकांना सूचना दिल्यात। 500 रुपयांच्या नोटबंदीचा विचार हा काळा पैसे बाहेर काढण्यासाठी केलेला आहे। त्यामुळे ज्या लोकांनी पैसे साठवलेले आहेत आणि 500 रुपयांच्या नोटा ज्यांच्याकडे भरपूर असतील तर आता त्यांच्याकडून काळा पैसा बाहेर निघेल। आरबीआयने देखील नागरिकांना आव्हान केलेलं असून मंत्रिमंडळामध्ये नोटबंदीची तारीख ठरवण्यात आली। त्यामुळे 500 रुपयांच्या नोटा जर तुमच्याकडे असतील तर तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे। लक्षपूर्वक पहा की आपली जी रिझर्व्ह बँक आहे, जिथे पैसे छापले त्याच रिझर्व्ह बँकेकडून आता 500 रुपयाची नोट छापणं बंद करण्यात आलेलं आहे। नागरिकांना आता 500 रुपयांच्या नोटा व्यवहारामध्ये कमी मिळतील। ज्या काही 500 रुपयांच्या नोटा लोकांकडे साठवलेल्या असतील त्या आता बाहेर निघतील। त्याचबरोबर आता जर तुम्ही एटीएम मध्ये देखील गेला आणि तिथे तुम्हाला 500 रुपयाच्या नोटा या थोड्याफार प्रमाणातच मिळतील। आरबीआयने आता छपाई बंद केलेली असून 500 रुपयाच्या नोटबंदीचा निर्णय हा होणार आहे। तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। अखेर मंत्रिमंडळामध्ये 500 रुपयाच्या नोटबंदीचा विचार करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनो, जर तुमच्याकडे 500 रुपयाची नोट असेल तर नोटबंदी ही होणार असल्यामुळे काळा पैसा बाहेर निघणार आहे। त्यामुळे 500 रुपयाची नोट असेल तर लक्षपूर्वक पहा की मंत्रिमंडळामध्ये नेमका काय निर्णय झालाय, हे पैसे कधी बंद होणार आहेत, ही नोटबंदी कधी होणार आहे याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण आपली सर्वात मोठी बँक जी रिझर्व्ह बँक आहे तिथूनच हे सर्व व्यवहार ठरवले जातात। त्याचबरोबर आपल्या मंत्रिमंडळातून निर्णय घेतला जातो। आरबीआयने तर आव्हान केलेलंच आहे, त्यामुळे नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी तर आलेलीच आहे। पण आपल्या मंत्रिमंडळामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये देखील याबाबतची तारीख जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आता अखेर सर्वात मोठी बातमी ही नोटबंदी बाबत आलेली आहे। कारण आपली जी रिझर्व्ह बँक आहे त्या रिझर्व्ह बँकेमध्ये आता 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची छपाई ही सर्वात जास्त प्रमाणात चालू करण्यात आली आहे। जशा प्रकारे 500 रुपयाची नोटांची छपाई ही कमी करण्यात आली आहे, अगदी तितक्याच पटीनं 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची छपाई ही वाढवलेली आहे। त्यामुळे आता व्यवहारामध्ये 100 आणि 200 रुपयाच्या नोटा ह्या जास्त प्रमाणात येतील। नागरिकांनो, अखेर आरबीआयने याबाबत निर्णय घेतलेला असून 500 रुपयांच्या नोटा कमी केलेल्या असून 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची छपाई ही वाढवली आहे। त्यामुळे सर्वात मोठी घटना आता घडणार आहे। बऱ्याच लोकांकडे असलेला काळा पैसा बाहेर निघणार असून सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता पुन्हा एकदा नोटबंदीला सामोरं जावं लागणार आहे। ज्या लोकांनी काळा पैसा जमा केलेला आहे अशा बऱ्याच लोकांचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। पण सामान्य नागरिकांसाठी सरकारने आधीच सूचना दिल्यात, त्यामुळे सामान्य नागरिकांचं यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही। त्याचबरोबर या नोटबंदीची तारीख देखील जाहीर करण्यात आली असल्यामुळे नागरिकांनो, जर तुमच्याकडे 500 ची नोट असेल तर काळजी करण्याची गरज नाही। सरकारने याबाबतच्या सूचना दिलेल्या असून मंत्रिमंडळामध्ये ही बैठक पार पडलेली असल्यामुळे जर तुमच्याकडे काळा पैसा नसेल तर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर काळजी करण्याची गरज नाही। सरकारने कोणती तारीख सांगितलेली आहे ती आपण पाहणारच आहोत। त्याचबरोबर सरकारने सूचना देखील दिलेल्या आहेत, त्या देखील आपण पाहूया। नागरिकांनो, आता 500 रुपयाच्या नोटबंदीचा विचार हा करण्यात आलेला आहे। पण याआधी जेव्हा 2016 ला नोटबंदी झाली तेव्हा भरपूर प्रमाणात काळा पैसा हा बाहेर निघाला होता।
स्वतः आपल्या मोदी साहेबांनी लाईव्ह येऊन नोटबंदी जाहीर केली। त्यामुळे बऱ्याच लोकांचा काळा पैसा बाहेर निघाला होता, कारण यासाठी कालावधी हा 8 ते 10 दिवस देण्यात आलेला होता। 8 ते 10 दिवसामध्ये तुम्ही नोटा एक्सचेंज करू शकता अशी संधी देण्यात आली होती। म्हणजेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे बदलून आणू शकत होता। यासाठी बँकेमध्ये मोठ्याच मोठ्या रांगा या 2016 मध्ये लागल्या होत्या आणि आता परत तीच परिस्थिती निर्माण झाली असून आता नोटबंदीचा विचार केला जात आहे। त्यामुळे नागरिकांनो लक्षपूर्वक ऐका की नेमका किती दिवसाचा कालावधी तुम्हाला आता देण्यात येणार आहे। त्यावेळी तर 8 ते 10 दिवस देण्यात आले होते, परंतु यावेळी कमीत कमी दिवस देण्यात येतील, कारण अगोदरच सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत। आरबीआयने छपाई बंद केल्याचे देखील समोर आले। त्यामुळे आता तुमच्याकडे जर 500 रुपयाच्या नोटा असतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, कारण आत्ताच्या वेळेला बँकांमध्ये मोठ्याच मोठ्या रांगा लागणार आहेत, परंतु किती दिवसाचा कालावधी एक्सचेंज साठी असणार आहे तो पहा। यावेळी जर अगोदरच सूचना दिलेल्या आहेत तर यामध्ये कालावधी कमी असू शकतो। जेव्हा ही बैठक मंत्रिमंडळामध्ये पार पडलेली आहे तेव्हा 2016 पेक्षा आत्ताचा वेळ आणि कालावधी हा कमी असेल असं देखील सांगण्यात आले। त्यामुळे कोणती तारीख सांगितलेली आहे ते पहा। जर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर त्या कोणत्या तारखेला बंद होणार आहेत, त्याचबरोबर जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात नोटा असतील तर त्या कोणत्या बँकेमध्ये जमा कराव्या लागणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत, कारण 2016 नंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 2016 मध्ये बऱ्याच मोठा घोटाळा बाहेर पडला, कितीतरी कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर पडलेला असून आता परत एकदा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनो जर तुमच्याकडे 500 रुपयाच्या नोटा असतील तर काय करायचं आहे ते तर आपण पाहणारच आहोत, पण जर तुम्हाला कोणी 500 रुपयाची नोट दिली तर त्याचं काय करायचं आहे किंवा जेव्हा तुम्ही एक्सचेंज करत आहात त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे हे पाहणार आहोत। कारण आता 500 रुपयाच्या नोटा तर कमी छपाई चालू झालेली आहे, परंतु तरी देखील जर तुम्ही ATM ला गेला असेल आणि तिथून जर तुम्हाला 500 रुपयाची नोट निघाली तर काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत। कारण 2016 मध्ये मोदी साहेबांनी लाईव्ह येऊन नोटबंदी जाहीर केलेली होती, परंतु आताची जी नोटबंदी असणार आहे ती सर्वात मोठी नोटबंदी ठरणार आहे, कारण आता 2026 ला म्हणजे डायरेक्ट 10 वर्षानंतर हा निर्णय होणार आहे। नागरिकांनो यामध्ये आधी सूचना देण्यात आल्या असल्यामुळे काळा पैसा बाहेर निघून भारताची अर्थव्यवस्था ही बळकट होऊ शकते। त्यामुळे आत्ताच नोटबंदीचा कालावधी आहे तो कमी असणार आहे, तो अत्यंत कमी असल्यामुळे थोड्याच कालावधीमध्ये तुम्हाला पैसे एक्सचेंज करण्यासाठी टाइम मिळणार आहे। नागरिकांनो तुम्हाला आठवतंय का, बघा 2016 ला जेव्हा मोदी साहेब लाईव्ह आलेले होते तेव्हा ठीक त्यांनी 8 वाजता नोटबंदी जाहीर केली होती। आता या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 10 वर्षानंतर 500 रुपयांच्या नोटांचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पण आता तर 10 वर्षांनी अशा गोष्टी घडतील की काळा पैसा पूर्णपणे बाहेर निघेल असा देखील दावा करण्यात आलेला आहे। आरबीआयने नागरिकांना आव्हान केलेलं असून दर 10 वर्षांनी काळा पैसा बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात येईल। त्यामुळे जे काही चुकीचे व्यवहार असतील ते थोडक्या प्रमाणात थांबवण्यात येतील असा विचार देखील करण्यात आला आहे। मंत्रिमंडळामध्ये ही तारीख जाहीर करण्यात आलेली असून या तारखेपासून 500 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात येईल। त्यामुळे तुमच्याकडे जर 500 रुपयाच्या नोटा असतील तर तुम्हाला एक्सचेंज कालावधी मिळणार आहे। आरबीआय कडून आता परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, त्यामुळे अनेक सूचना देण्यात आलेल्या आहेत। नागरिकांना आव्हान करण्यात आलेलं असून सर्व सूचनांचं पालन नागरिकांना करावं लागणार आहे। आतापर्यंत बऱ्याच अशा गोष्टी होत्या की जिथे खोट्या नोटा देखील वापरल्या जात होत्या। या सर्व गोष्टी बंद करण्यासाठी 500 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला। ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचं परिपत्रक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे, ते इंग्लिश मध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे। आरबीआय कडून सूचना देण्यात आल्या असून नागरिकांना आव्हान देखील आता रिझर्व्ह बँकेने केलेलं आहे। नागरिकांनो आता नोटबंदीचा विचार हा करण्यात आलेला आहे। 2026 मार्च मध्ये जेव्हा अर्थसंकल्प पार पडेल तेव्हाच याबाबतचा फायनल निर्णय हा घेतला जाईल आणि आता फक्त विचार करण्यात आलेला आहे। त्यामुळे आधी सूचना देण्यात आलेल्या आहेत। 2016 ला नोटबंदी झाली होती, त्यानंतर आता तब्बल 10 वर्षांनी 2026 मध्ये नोटबंदी होऊ शकते असा विचार केला जात आहे। नागरिकांनो आताच्या घडीला जर पाहायला गेलं तर आता नोटबंदी ही झाली
आलेली नाहीये, फक्त विचार करण्यात आलेला आहे. 2026 मध्ये हा नोटबंदीचा विचार हा फायनल ठरू शकतो आणि नोटबंदी होऊ शकते. त्यामुळे RBI कडून आलेल्या सूचनांचं पालन करून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नोटबंदीचा विचार होऊ शकतो म्हणून आधी सूचना दिलेल्या आहेत, परंतु ती कधी होणार आहे याची माहिती आपल्याला अजून कळालेली नाही. पुढे आपल्याला कळेलच. जेव्हा माहिती सरकारकडून कळेल तेव्हा कोणती तारीख असणार आहे, कधी नोटबंदी होणार आहे याचं परिपत्रक जाहीर केलं जाईल आणि त्याची सर्व माहिती आपण पुढे घेऊया.